म्हणजे आता आमचं जे भविष्य आहे, मनोज जरांगे पाटलाचं भविष्य, मनोज जरांगे पाटलांनी जर आदेश दिला आणि जर त्यांनी भूमिका घेतली, मग ती ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, आमदारकी असो, सगळ्या ठिकाणी या काही ठिकाणी गुलाल लागू देणार नाही. आणि भविष्य जे आहे ना, तर हे सगळं भविष्य, या महाराष्ट्राचं भविष्य असं उज्ज्वल करू, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करू. आता हे भविष्य 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 म्हणते. आता आपण ज्योतिषाकडे जातो, तसं मनोज जरांगे पाटील यांचा जन्म जेव्हा झाला असेल, जरांगे पाटील यांच्याकडे टू व्हीलर नाही, फोर व्हीलर नाही, घर नाही, गाडी नाही. आज अखंड मराठा समाज, 6 कोटी मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यांनी हे भविष्य उज्ज्वल केलेलं आहे. 5 ते 6 दिवस मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी वर्ज केलेलं आहे. जरांगे पाटलांना फक्त उमेदवार देऊन दाखवा, हे असं चॅलेंज करायला लागले. यांना काय वाटतं माहिती का, की जरांगे पाटलांनी दगड बी उभा केला, दगड. की जरांगे पाटलांनी एखाद्या दगडावर जरी हात ठेवला, पण ऐन वेळी ज्या दिवशी मतदान राहील त्या दिवशी करेक्ट कार्यक्रम यांचा करू. आणि यांना सगळ्यांना असाच गैरसमज यांचा लोकसभेला झाला होता, यांना ओव्हर कॉन्फिडन्स लोकसभेला झाला. हे महाविकास आघाडीचे, हे शरद पवार गटाचे माणसे असा ट्रोल करतात. त्या सगळ्यांना सांगू इच्छितो, बांधवांनो, निवडून आलेल्या खासदारांना लोकसभेमध्ये आवाज उचललेला नाही. सर्वांना जय शिवराय. मी सचिन होळे पाटील. आपलं जे लोकप्रिय चॅनल आहे आणि आपण आपली माझी बाईट घेतली त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. संघर्ष योद्धा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपलं 6वं आमरण उपोषण केलं. आजपर्यंतचे बरेच उपोषण केलं, हे 6वं जे केलं यामध्ये 9 दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं. या 9 दिवसामध्ये मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत बिकट झालेली आहे. म्हणजे त्यांच्या लिव्हर आणि किडनीवर त्याचा इफेक्ट झालेला आहे. त्यांच्या आम्ही सोनोग्राफ्या केल्या, त्यांचे ब्लडचे रिपोर्ट काढले आणि अत्यंत म्हणजे काटा येणारे रिपोर्ट आलेले आहेत. अगोदर जे उपोषण केले त्यावेळेला तरी लवकर कव्हर करता येत होतं, पण आता त्यांचे रिपोर्ट फार बिकट आलेले आहे. आणि डॉक्टरांनी कंप्लीट त्यांना 15 दिवसाचा आराम म्हणजे त्यांच्या देखरेखीत ठेवायचं डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे. आणि 5 ते 6 दिवस मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी वर्ज केलेला आहे. महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो, कुणीही हॉस्पिटलकडे येऊ नये. आणि जर तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांना लवकर ठणठणीत बरं व्हायचं बघायचं असेल तर तुम्ही विनंती आहे, तुम्ही येऊ नका. गॅलेक्सी हॉस्पिटल, अख्खं गॅलेक्सी हॉस्पिटल हे आपल्या सेवेसाठी आहे. तिथले जे सुरक्षा रक्षक आहे ते मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा करण्यासाठी, आणि डॉक्टर जे आहेत ते आपले घरचेच डॉक्टर आहेत. ते गॅलेक्सी हॉस्पिटल हे आपलं घरचं आहे. तिथला स्टाफही चांगला मदत करत आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांचं शरीर हे वैद्यकीय उपचारांना साथ देत आहे. आता साहेब, तुमचा जो प्रश्न होता की मनोज जरांगे पाटील यांचं भविष्य काय, तर त्या भविष्याबद्दल प्रत्येकाला काळजी लागून राहिलेली आहे. कारण आमच्या पुढे आता असा पर्याय या सरकारने केलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं की मला राजकीय महत्वाकांक्षेने मला राजकारणात यायचं नाही, हे वेळोवेळी सांगितलं होतं, वेळ देत राहिलेले. आणि आताही जे 6वं उपोषण सोडलं, तर यावेळेला पण मनोज जरांगे पाटलांनी सरकारला वेळ दिलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या, मला राजकारणात यायचं नाही. आता हे भविष्य 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 म्हणते. आता आपण ज्योतिषाकडे जातो, जसं मनोज जरांगे पाटील यांचा जन्म जेव्हा झाला असेल आणि जर त्यांचे आई वडील ज्योतिषाकडे गेले असतील त्यांची कुंडली दाखवायला, तर त्या ज्योतिषाने यांचं भविष्य सांगितलं असेल. आणि असं मला वाटतं त्या ज्योतिषाने सांगितलं असेल की आयुष्यभर यांच्या हातात 10 रुपये राहणार नाही, यांच्याकडे 4 व्हीलर राहणार नाही, यांच्याकडे गाडी राहणार नाही, 2 व्हीलर राहणार नाही, असं भविष्य सांगितलं असेल. पण त्या ज्योतिषाला काय माहीत की या मनोज जरांगे पाटील हा व्यक्ती, हा हिरा म्हणजे अख्ख्या लोकांचं भविष्य उज्ज्वल करेल व नोकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावेन, लाखो पोरं शिक्षणामध्ये घालेल, कुणबींच्या नोंदी सापडून म्हणजे अख्ख्या मराठा समाजाचं हा व्यक्ती नेतृत्व करील, हे त्या ज्योतिषानं सांगितलं नसेल. हे म्हणजे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे नैराश्यात गेलेले, जे स्वतःला गरीब समजतात त्यांना सांगू इच्छितो, जरांगे पाटील यांच्याकडे 2 व्हीलर नाही, 4 व्हीलर नाही, घर नाही, गाडी नाही, पैसा त्यांच्या खिशात आज 10 रुपये नाही. पण त्या व्यक्तीने फक्त स्वप्न पाहिलं होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईन, मराठा समाजासाठी काम करेल. आज अखंड मराठा समाज, 6 कोटी मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यांनी हे भविष्य उज्ज्वल केलेलं आहे. ह्या सगळ्या ज्योतिषांच्या तोंडात चपराक बसण्यासारखे आहे. हे हात दाखवायचं नाही, हातात हात द्या आणि साथ द्या. आणि आपल्याला हे येणारी जी संधी आहे
म्हणजे आता आमचं जे भविष्य आहे, मनोज जरांगे पाटलाचं भविष्य आहे, मनोज जरांगे पाटलांनी जर आदेश दिला आणि जर त्यांनी भूमिका घेतली, 288 जागांवर एकाही ठिकाणी या गेंड्याच्या कातडीच्या राजकारणाला धडा आम्ही नक्की शिकवणार. 288 मध्ये यांच्या 7 पिढ्या राजकारणात येऊ देणार नाही. मग ती ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, आमदारकी असो, सगळ्या ठिकाणी या काही ठिकाणी गुलाल लागू देणार नाही. अखंड मराठा समाज, दलित समाज, धनगर समाज, बंजारा समाज, ओबीसी समाज, आदिवासी समाज, मुस्लिम समाज, हे सगळे समाज एकत्र झालेले. फक्त वाट बघतोय आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाची. आणि भविष्य जे आहे ना, तर हे सगळं भविष्य, या महाराष्ट्राचं भविष्य असं उज्ज्वल करू, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करू. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होणार नाही, नोकऱ्यांसाठी आणि गरिबीमुळं ह्या आत्महत्या होणार नाही, हे तुम्हाला वचन देतो. आणि शेतमालाला भाव असेल ते म्हणजे भाव देण्याचं काम हे जरांगे पाटील नक्की करू शकते, कारण सर्वसामान्य शेतकऱ्याचा कष्ट करायचा मुलगा जरांगे पाटील आहे. त्यामुळं लोक वैतागलेले, म्हणून लोकांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांना उमेदवार द्यायला पाहिजे. आम्ही काही जिल्ह्याचा दौरा केला, त्यामध्ये असं आढळून आलं की बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की जरांगे पाटलांनी उमेदवार दिले पाहिजे. जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला तर आम्ही त्याला शेंदूर लावण्याचं काम करू, म्हणजे तो जगड जरी असला तर आम्ही त्याला शेंदूर लावण्याचं काम करू. या गोष्टीकडे कसं पाहता? आता आम्ही गेल्या 8-9 महिन्यापासून प्रत्येक बाईट मध्ये तुम्हाला सांगतोय की जरांगे पाटलाने दगड बी उभा केला. दगड म्हणजे आतापर्यंत काय होत होतं की जे उभे राहत होते ते पब्लिकली चेहरे, त्यांचा सर्वे केला जात होता, त्याला किती लोक ओळखतात, काय ओळखते, त्याचा पैसा किती खर्च करू शकतो, किती गाड्या आहे, किती कार्यकर्ते खुश करू शकतो, किती जणांना मटण खाऊ घालू शकतो, किती जणांना दारू पाजू शकतो, याचा सर्वे केला जात होता. आज आमचं असं आहे की जरांगे पाटलांनी एखाद्या दगडावर जरी हात ठेवला आणि हा देव आहे याला शेंदूर फासा, तर सर्वसामान्य लोक हे फासायला तयार आहे. सर्वसामान्य म्हणजे सगळेच, अखंड मराठा समाज, ह्या राजकीय पक्ष जेवढे आहेत या सगळ्या पक्षांमध्ये मराठ्यांचं वर्चस्व आहे, मराठे आहेत. त्यांचंही आतून असं म्हणणं आहे की तुम्ही उमेदवार द्या, आम्ही फक्त यांना दाखवू की आम्ही यांच्या सोबत आहे, पण ऐन वेळी ज्या दिवशी मतदान राहील त्या दिवशी करेक्ट कार्यक्रम यांचा करू आणि यांना सगळ्यांना घरी बसू, असे हे ज्या राजकीय पक्षातले जे मराठी आहेत त्यांनी ठरवलेलं आहे, मुस्लिमांनी ठरवलेलं आहे, दलितांनी ठरवलेले, सगळ्यांनी ठरवलेले. त्याच्यामुळं फक्त, आणि काय असतं, देव पण कधी येतं, कुठल्याही दगडाला जर शेंदूर लावला तर त्याला देव पण येत असतं. तसं फक्त मनोज जरांगे पाटील यांनी तो दगड शोधायचा आहे की ज्याला देवत्व आणायचं आहे, आणि ती आम्ही वाट बघतोय. आणि ती भूमिका जर मनोज जरांगे पाटलांनी घेतली तर नक्की हे होणार. यांचा गैरसमज आहे, हे काय करायला लागले, चॅलेंज करायला लागले की हे सगळे पक्ष म्हणतात जरांगे पाटलांना फक्त उमेदवार देऊन दाखवा, हे असं चॅलेंज करायला लागले. यांना काय वाटतं माहिती का, जरांगे पाटलांना उमेदवार दिले हे मतं डिवाइड होतील आणि आपण पुन्हा सरकारमध्ये येऊ, असाच गैरसमज यांचा लोकसभेला झाला होता. यांना ओव्हर कॉन्फिडन्स लोकसभेला झाला, जे होत्याचं नव्हतं करून दाखवलं. जवळजवळ 30 खासदार हे फक्त मराठ्यांमुळे निवडून आलेले आणि त्या सगळ्या खासदारांनी जाहीर करून दाखवलेले. पण झालेलं काय आहे, आज आपण बघू शकतोय सगळे लोक म्हणतात हे महाविकास आघाडीचे, हे शरद पवार गटाचे माणसं असं ट्रोल करतात. त्या सगळ्यांना सांगू इच्छितो, बांधवांनो, या लोकसभेला म्हणजे आम्हाला राजकारणात जायचं नव्हतं म्हणून जरांगे पाटलांनी उमेदवार दिलेले नाही आणि लोकांकडे पर्याय नव्हता. मग यांनी जर आरक्षण दिलं नाही म्हणून पर्याय नव्हता, म्हणून लोकांनी तिकडे मतदान केलं, म्हणून ते 30 निवडून आलेले. पण ते 30ही काय कामाचे नाही. एकाही निवडून आलेल्या खासदारांना लोकसभेमध्ये आवाज उचललेला नाही. त्यामुळं तेही म्हणजे अगोदर 2.5 वर्ष महाविकास आघाडीने सरकार, 2.5 वर्ष म्हणजे 70 वर्षापासून काँग्रेसचं सरकार होतं, आणि नंतर हे आले 2014 पासून, यांनी दिलं नाही. त्यामुळं लोक वैतागलेले, म्हणून लोकांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांना उमेदवार द्यायला पाहिजे. आणि दिले तर सगळे जाती धर्माचे, ओबीसी असतील, मराठा, मुस्लिम, सगळे लोक म्हणतात की आम्ही जरांगे पाटलाचे जे उमेदवार असतील त्यांना निवडून आणू. इतकी ताकद आमच्याकडे तयार झालेली आहे.